सो सी वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर मसल्स वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर आय एम जस्ट वेलकम यू इन द सेकंड ऑर द सेशन, नेक्स्ट सेशन ऑफ द मसल सिस्टम अँड द डायजेस्ट सिस्टम ऑफ द ह्युमन बॉडी. म्हणजेच माणसाची किंवा मानवाची जे पचनक्रिया आहे आणि प्लस आपले जे स्नायू पद्धत आहे त्याच्याबद्दल आपण बोलत होतो. राईट. आपण मसल्स जी आहेत म्हणजे स्नायू जी संस्था आहे त्याच्याबद्दल ऑलरेडी बोललेलं. आता आपण पचन संस्थाबद्दल बोलत असताना, त्याच्याबद्दल बोलत असताना काय-काय स्टेप्स आहेत ते आपण चालू केले होते. म्हणजे पचन आपण जे चावतो म्हणजे फ्रॉम स्टार्टिंग टू चिविंग द फूड, म्हणजे आपण जे अन्न चावतोय तिथल्यापासून चालू करून आपण ते अन्न संपेपर्यंत आपला जो प्रवास आहे त्याच्यावरती आपण होतो. आणि आपण चालू केलं होतं फ्रॉम दी तोंड. तोंड म्हणजेच काय, की वी स्टार्टेड फ्रॉम अवर माउथ, फ्रॉम चिविंग दॅट फूड अँड वी आर कम टू दी अँड वी रीच टुवर्ड दी ओइसोफगस. आपण अन्ननलिका ओइसोफगस बद्दल पर्यंत आपण ग्रसिका बेसिकली दॅट इज ट्यूब लाईक स्ट्रक्चर, ज्याला अन्ननलिका असं बोलण्यात जात आहे, त्याच्याकडे आपण बघितलं होतं. सी, काल आपण काय बघितलं होतं. व्हॉट वी हॅव सीन येस्टरडे. तो फर्स्ट ऑफ ऑल, गिव्ह मी सेकंड हियर. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव सीन, जो सर्वात पहिले आपण बघितलं होतं की सी माउथ, देन वी हॅव सीन अवर सॅलिव्हरी ग्लँड्स म्हणजे लाळ ग्रंथी. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं द फॅरिंग्स अँड देन वी कॅन कॉल्ड द थ्रोट म्हणजे घसा. आणि नंतर घसामध्ये दोन पार्ट असतात, घसामध्ये दोन ट्यूब्स निघतात. एक आपला आहे जे ज्याला आपण ट्रॅचेट असं म्हणतो, की ट्रॅचे आपण त्याला म्हणतो. म्हणजे आपले श्वासनलिका आणि अन्ननलिका असे त्या दोघांचे दोन एंड्स बेसिकली तिथे जॉईंट झालेले आपण बघू शकतो, की तिथे सुरुवात झालेली आपण बघू शकतो. तर बघा, त्यानंतर जी जे नळी किंवा जी ट्यूब विच रिचेस टू द लंग्स, म्हणजे जे लंग्स पर्यंत जी ट्यूब पोहोचते तिला आपण ट्रॅच असं म्हणतो, किंवा ट्रॅचे असं म्हणतो, किंवा श्वासनलिका असं म्हणतो. आणि जी ट्यूब स्टमक पर्यंत पोहोचते तिला आपण ओइसोफगस किंवा आपण एलिमेंटरी कॅनल किंवा आपण त्याला अन्ननलिका असं म्हणत असतो. तशी आपण ओइसोफगस पर्यंत बोललो होतो. आता जो फूड आहे तो आलेला आहे स्टमक पर्यंत. आता जो फूड आहे तो आलाय स्टमक पर्यंत. तर स्टमक मध्ये बेसिकली काय काय होतं ते आपण बघूया. तर बघा, माउथ मध्ये तर फक्त चावायचंय, त्याला छोटे छोटे म्हणजे जो अन्नाचा जो घास आहे आपला त्याला छोटे छोटे तुकड्यामध्ये कन्वर्ट करायचं, त्याला चावायचं आणि त्याच्यामध्ये सलाइवा मिक्स करायची काम झालेलं आहे. म्हणजे आपलं मूव मध्ये, आपल्या तोंडामध्ये काय काम झालेलं आहे, तर अन्न जे आपण खातोय त्याला चावायचं काम झालेलं आहे. चावून चावून त्याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कन्वर्ट करण्याचं काम झालेलं आहे. आणि नंतर ते त्याच्यामध्ये सलाइवा म्हणजेच काय, थुंकी त्यांच्यामध्ये मिक्स करून, सलाइवा मिक्स करून त्याला एक सोल्युबल बनवून त्याला सोल्युबल बनवून म्हणजे थुंकी त्याच्यामध्ये मिक्स करून त्याचं विघटन करून त्याला बेसिकली आपण गळ्यामध्ये टाकलेला आहे. तो आता कुठे पोहोचलेला आहे, तो आता ओइसोफगसच्या मार्फत किंवा ग्रसिकाच्या मार्फत तो कुठे पोहोचलेला आहे, तो स्टमक मध्ये पोहोचलेला आहे. आता स्टमक मध्ये काय होतं, तर स्टमक मध्ये बघा, द स्टमक इज द लार्ज स्केल पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल, इज कॉल्ड एज द स्टमक. म्हणजे जो सर्वात मोठा पार्ट आहे म्हणजे एलिमेंटरी कॅनल मध्ये सर्वात मोठा, लांब नाही बोलत आपण, मोठा बोलत आहोत. तर जो मोठा पार्ट आहे बेसिकली सॅक लाईक स्ट्रक्चर सर्वात मोठा, आणि जो पिशवी सारखा आहे सर्वात मोठा आहे, थोडापैकी बऱ्यापैकी मोठा आहे. आणि पिशवी सारखा आहे, त्याला आपण बेसिकली काय म्हणतो, स्टमक असं म्हणत असतो. म्हणजे पोट किंवा जठर त्याला असं मराठीत म्हणत असतो. तर हा जो आपल्याला दिसतोय पार्ट त्याला जठर. तर त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये सगळे फूड आपले कलेक्ट होतात. नंतर गॅस्ट्रिक ग्लँड्स ऑफ स्टमक सिक्रेटेड द गॅस्ट्रिक ज्यूस. मग त्याच्यामध्ये जे गॅस्ट्रिक ग्लँड आहे बघा, ज्याप्रमाणे आपल्या तोंडामध्ये एन्झाईम सोडणारे म्हणजे जे द्रव्य सोडणारे जे काही सॅलिव्हरी ग्लँड्स होते तोंडामध्ये आपल्याला लाळ लाळ ग्रंथी होते, त्याचप्रमाणे गॅस्ट्रिक ग्लँड सुद्धा पोटामध्ये आपण बघू शकतो, म्हणजे स्टमक मध्ये जठरमध्ये आपण बघू शकतो. आणि त्याच्यानंतर एवढंच नाही तर त्याच्या सोबत सोबत त्याला साथ देण्याचं काम कोण करतो, तर बघा, द लिव्हर. द लिव्हर इज ऑल्सो द पार्ट इन द लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन अवर बॉडी. आणि सर्वात मोठा एन्झाईम किंवा सर्वात मोठा द्रव्य प्रोड्यूस करणारा लिव्हर एक ऑर्गन आहे. अँड इट हॅज रिच सप्लाय ऑफ ब्लड, म्हणून इट इज द मेन फंक्शन ऑफ दिस स्टोरेज द ग्लुकोज. अँड द ग्लॅड ब्लॅडर इज जी सिच्युएटेड बिलो द लिव्हर. म्हणजे बघा, त्याच्यामध्ये बेसिकली बोलायचं असं की बोलायचं असं की जे एन्झाईम्स वगैरे युज होतात लिव्हर पासून ते सुद्धा आपण बघतो. बघा, तर जठरमध्ये म्हणजेच पोटामध्ये स्टमक मध्ये ते जे फूड आहे ते आलेलं आहे. आता त्याच्या डायजेशनची प्रोसेस चालू झालेली आहे. तर सर्वप्रथम जे गॅस्ट्रिक ग्लँड आहे, गॅस्ट्रिक ग्लँडला आपण मराठीत बोलायला गेलं तर जठर ग्रंथीमधून जे काही आलेले जे जठर ग्रंथीज आहेत, जे एन्झाईम्स आहेत
ते तिथे मिक्स होतात आहे. ओके, मिक्स होत आहे. नंतर हळू आपण बघूया की लिव्हरकडे पण आलेलो आहे. तर बघा, लिव्हर एक कसा पार्ट आहे, तर एवढा एक जो मेन फंक्शन आहे, फर्स्ट फेनॉमेना आपण स्टमकचा बघितला. आता सेकंड आपण बघूया की लिव्हरमध्ये काय होतं, तर लिव्हर हा बेसिकली एक रिच, म्हणजे त्याला सर्वात जास्त म्हणजे रक्त चांगल्या प्रकारे त्याला पोहोचत असतो आणि आपल्या पूर्ण शरीराचे सर्वात जास्त आपण त्याला बोलत होतो की ग्लँड, सर्वात मोठी ग्लँड त्याला बेसिकली आपण विकर विकर असं म्हणतो. सर्वात जास्त विकार प्रोड्यूस करणारा तो एक ऑर्गन आहे आणि तो ग्लुकोज जो आहे, ग्लुकोज तो आपल्यामध्ये साठवून ठेवत असतो. आणि गॉल ब्लॅडर इज सिच्युएटेड बिलो दिस रिव्हर. आणि जे ब्लॅडर्स आहेत ते त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे एक छोटेसे ब्लॅडर्स आहेत, बेसिकली हे जे बोलत होतो, सिच्युएटेड इन दिस ट्री आणि स्टोर द बाइल and the digestive juices are secreted in the liver. While they carried into the small intestine, it's mixes for the fluid and they are help in the digestive fats and the bile contains the bile salt. तर बघा, हे बाईलचं जर काम झालं, राईट, ते बाईलचं जर काम बेसिकली आपण बोलतो या ठिकाणी. ओके, म्हणजे जो फूड जठर मधून जो प्रोड्यूस झाल्यानंतर बघा इथं फूड झाला, द फूड इज नॉट हॅज एंटर इन द चर्न आणि देअर कंपोनेंट्स आर गॅस्ट्रिक अँड नेमली द हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, ओके, हे लिव्हरचं आपण बघून घेतलं, स्टमकचं आणि लिव्हरचं आपण बोलू होतं. आता त्याची प्रोसेस कशी होते ते बघून घेऊया. लिव्हर काय आहे ते आपण आधी बघितलेलं. लिव्हर म्हणजे आपण यकृत काय आहे ते बेसिकली आपण बघितलेलं आणि स्टमक काय म्हणजे जठर काय ते आपण बघितलेलं. जठरचं आपण सर्वात पहिलं काम आपण बघितलं होतं की तो काय करतो, तो जो अन्न आलेला आहे त्याच्यामध्ये जठर ग्रंथीतून येणारे जे एन्झाईम्स आहे ते मिक्स करत असतो आणि तो पोटाला चर्न करत असतो, म्हणजे तो काय करतो, मिक्स करायचा कोशिश करतो आणि ते डायजेस्ट होते. म्हणजे बेसिकली आपण बोलतो त्याला लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा तो ट्राय करत असतो, लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आणि त्याला डायजेस्ट करायचा तो प्रयत्न करत असतो. आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे जे घटक आहेत ते मिक्स करून वेगवेगळे एन्झाईम्स मिक्स करून तो त्यांना पचवायचा किंवा त्यांना एकदम लिक्विड मध्ये कन्वर्ट करायचा तो प्रयत्न करत असतो आणि करत असतो. तर बघा, तो 3 कंपाऊंडचा यूज करतो, म्हणजे 3 गोष्टीचा वापर करतो, गॅस्ट्रिक and namely the hydrochloric acid and pepsin. तर पेप्सिन, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि गॅस्ट्रिक ज्यूस ह्या तीनच्या तो गोष्टीचा वापर करतो. म्हणजे बघा, हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि वी कॅन से द वी कॅन सेल्स अँड म्युकस यांचा तर बेसिकली वापर करताना आपण इथे बघू शकतो. अँड म्युकस पेप्सिन अँड म्युकस यांचा तो वापर करत असतो. आणि मिक्स द फूड हिअर अँड बिकेम द ऍसिडिक. आणि ह्याच्यामध्ये जो फूड जो मिक्स होतो तो काय होतो, ऍसिड युक्त होऊन जातो, म्हणजे आम्ल होऊन जातो, म्हणजे तो आंबट होऊन जातो असं आपण बोललं तरी चालेल. तर याच्यामध्ये कारण बघा, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे तो त्याच्यामध्ये मिक्स झाल्यामुळे तो आपला जो फूड आहे, पोटातला जठरचा जो फूड आहे तो आम्ल बनून जातो, ऍसिडिक बनून जातो. अँड मेनली प्रोटीन आर डायजेस्टेड इन द स्टमक. आणि याच्यामध्ये प्रोटीन आहे, जो प्रोटीन आहे, ओके, जो प्रोटीन आहे तो सर्वात जास्तीत जास्त आपण बघतो डायजेस्ट कुठे होतात, त्याच्यामध्ये जठरमध्ये म्हणजे स्टमक मध्ये होताना आपण बघतो. ड्यू टू द चर्निंग अँड द ऍक्शन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस, द फूड बिकेम द सेमी सॉलिड slurry which is slowly pushes into the small intestine. म्हणजे बघा, जे मी तुम्हाला बोलत होतो की फूड हा लिक्विड फॉर्म मध्ये तो कन्वर्ट करायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे काय करत असतो तो सेमी सॉलिड म्हणजे जर आपण दही बघितलं असेल, दही बघा, दही कशी घट्ट पण असते आणि ते कशी असते हे थोडी लिक्विड एक पण असते. म्हणजे यात सेमी सेमी सॉलिड, म्हणजे जसं की दही आपण बघितलं किंवा बेसिकली हनी आपण बघितलं, म्हणजे मध आपण जे बघितलं, दिस आर द सेमी सॉलिड. दे आर द सेमी सॉलिड. तर सेमी सॉलिडचा त्यांचं कसं होतं की त्याप्रमाणे तो फूड तो जनरेट करतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे आहेत, म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन, म्युकस आणि गॅस्ट्रिक ज्यूस, म्हणजे जठर जे ग्रंथी आहे हे सगळे जण हे बेसिकली म्हणजे हे जे 3 कंपाऊंड्स आहेत त्याच्यामध्ये मिक्स होतात. म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन अँड म्युकस आर द 3 कंपाऊंड्स बाय दी गॅस्ट्रिक ज्यूस और गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये असलेले 3 कंपाऊंड बेसिकली ह्याच्यामध्ये मिक्स होतात. ते ऍसिडिक बनवतात, म्हणजे त्यांना आम्ल बनवतात आणि आम्ल बनवता त्यांना काय करतात, ते सेमी सॉलिड मध्ये कन्वर्ट करत असतात, सेमी सॉलिड मध्ये कन्वर्ट करतात. आणि नंतर हळूहळू ते तिथलं काम झाल्यानंतर बघा, जठरचं काम झाल्यानंतर ते कनेक्टेड कुठं आहे, ते कनेक्टेड आहे इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन. तर हळूहळू ते पुश करतात, तो जेवढा अन्न पचतो तेवढा स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पुश केला जातो. जेवढा अन्न पचतो तेवढा स्मॉल इंटेस्टाईन कडे ढकलला जातो, म्हणजे छोट्या आतड्यांकडे ढकलला जातो. मग तेव्हा कार्य करतो कोण, लिव्हरला आपण काय बोललो होतो, लिव्हरचं आपण काय बोललो होतो, कारण ह्याचं काम होता म्हणजे बघा, इंटेस्टाईन मधून म्हणजे बेसिकली आपण बोलत होतो
स्टमक मधून, जठर मधून आतड्यामध्ये जाता जाता त्यांच्यामधला जो लिव्हर आपले एन्झाईम सोडत असतो आणि त्याच्यामध्ये ते एन्झाईम्स मिक्स होत जातात. म्हणजे लिव्हर मधून येणारे जे काही द्रव्य आहेत, लिव्हर मधून येणारे जे द्रव्य आहे, तेव्हाच ते केव्हा मिक्स होत असतात, तर स्टमक मधून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जाताना ते मिक्स होत असतात बेसिकली. ठीक आहे. म्हणजे काय की जठर पासून छोट्या आतड्यांकडे जर अन्न जात असेल, तर अन्न जाता जाताना लिव्हरचे सुद्धा जे एन्झाईम्स आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स होत असतात. नंतर आता आपण बघूया स्मॉल इंटेस्टाईन. द स्मॉल इंटेस्टाईन अबाउट द 6 मीटर लॉंग and most of the digestion and absorption food take place here. There are the digestive juices are mixed with the food in the small intestine. Absorption into the blood of nutrition obtained by the digestion of food and also occurs in the small intestine. मग स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय करतात, तर वेगवेगळे जे द्रव्य आहे ते त्याच्यामध्ये मिक्स होत जातात. ओके, तर द डिफरंट एन्झाईम्स आर मिक्स्ड इन दिस स्मॉल इंटेस्टाईन अँड आफ्टर दॅट दी लार्ज पार्ट ऑफ ऍब्झॉर्प्शन म्हणजे जास्तीत जास्त अन्न शोषून घेणे किंवा ते पचवणे, जास्तीत जास्त अन्न शोषून घेणे, त्याच्यातले न्यूट्रियन्स आहेत म्हणजे त्याच्यातले जे पोषक द्रव्य आहेत ते आपल्याकडे शोषून घेण्याचं काम कोण करत असतो, इंटेस्टाईन करत असतो. म्हणजेच कोण करत असतो, छोटी आतडी ही करत असते. आणि म्हणजे बेसिकली आपण बघू शकतो की 80% म्हणजे 70 to 80 म्हणजे 70 ते 80% पर्यंत जो फूड आहे तो बेसिकली आपल्याला स्मॉल इंटेस्टाईन मध्ये डायजेस्ट होताना आपण बोलू शकतो. एवढा आपण हमखास बोलू शकतो. म्हणजे जे काही आपण अन्न खातो आणि आपल्याला उपयुक्त असणारे जो काही अन्न आहे, ओके, आपण जे काही अन्न खात असतो आणि त्याच्यात मी म्हणतो उपयुक्त असणारं अन्न, ते आपल्याला 70 ते 80% त्याच्यातलं ऍब्झॉर्प्शन बोलतोय मी, डायजेशन ऍब्झॉर्प्शन म्हणजे तो शोषून घेण्याचं काम छोट्या आतड्यामध्ये होत असतं. नंतर आपण बघूया लार्ज इंटेस्टाईन म्हणजे उरलेला जो भाग आहे. आता ते 70 ते 80% आपण बघितलं. 70 ते 80% नंतर जे उरलेले 20 ते 30% आहेत किंवा 30 ते 20% आहेत, ते बेसिकली कुठे जातात, तर ते बेसिकली लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातात. 20 ते 30 ते बेसिकली लार्ज इंटेस्टाईन मध्ये जात असतात. आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये मग काय कोणती घटना घडते, लार्ज इंटेस्टाईन हे किती आहे, 1.5 मीटर एवढा लॉंग आहे. लार्ज इंटेस्टाईन थोडा साईजने मोठा आहे, पण तो सुद्धा एक आतडीचाच प्रकार आहे. आणि तो कसा आहे, तर तो 1.5 मीटर लॉंग आहे. तो फक्त 1.5 मीटर लॉंग आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं, तर जे काही पाणी आहे, तर ओन्ली वॉटर इज अब्झॉर्ब इन दी लार्ज इंटेस्टाईन. म्हणजे जे काही पाणी आहे, तो पाणी फक्त शोषून घेण्याचं काम तो करतो. म्हणजे उरलेला अन्नामधून, म्हणजे जो 30 to 20% आपण जो बोललो होतो, त्या उरलेल्या अन्नामधून पाणी ऍब्झॉर्ब करायचं काम कोण करतो, लार्ज इंटेस्टाईन करत असतं. अँड स्मॉल कॉल्ड आर अपेंडिक्स is attached to the first part of the large intestine, and undigested remain of the food digested in the small intestine enter in the large intestine. Undigested material thrown out of the body through the anus. म्हणजे बघा की लार्ज इंटेस्टाईन मध्ये काय, what happened in the large intestine, the remaining food and the water of the remaining 20-30% of food is absorbed by the large intestine. म्हणजे काय की पाणी जो आहे, तो पाणी म्हणजे 20 ते 30% जो आपण जे बोललो होतो आता 2 मिनिटं आधी, की 20 ते 30% जो अन्न उरलेला जो अन्न असतो त्याच्यातलं पाणी शोषून घ्यायचं काम कोण करतो, लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठी आतडी करत असते. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक स्मॉल पार्ट कॉल्ड अपेंडिक्स हा सुद्धा अटॅच तिथे असतो आणि तो सुरुवातीला असतो. तो सुरुवातीला बघा, इथे जे आपण सुरुवात दिसते की इथून लार्ज इंटेस्टाईन सुरू होतं, तर इथे अपेंडिक्स असलेला आपण बेसिकली बघू शकतो. तर बघा, एवढंच नाही तर अपेंडिक्स असं आपण बोललो होतो. आणि एवढंच नाही तर मग हळूहळू जो आपला जो अन्नातला जो म्हणजे जो खाल्लेला जो अन्न, जो उरलेला अन्नाचा जो पाणी आहे, तो शोषून घेतला जातो. आणि जो अनडायजेस्टेड पार्ट आहे, जो काही अनडायजेस्टेड पार्ट ज्याचं पचन झालेलं नाही, तो आपला गुदद्वाराद्वारे किंवा ऍनस थ्रू तो बाहेर फेकला जातो. ऍनस थ्रू आपल्याला तो बाहेर फेकला जातो. तो दिस आर द थिंग्स, दिस इज द प्रोसेस ऑफ द फूड डायजेशन. दिस इज द प्रोसेस ऑफ द फूड, टोटल प्रोसेस ऑफ द फूड डायजेशन. म्हणजे अशा प्रकारे आपलं जे अन्न आहे आपल्या शरीरामध्ये पचत असतो. आणि हे बघा, हे कसे आहेत, तर अँड हाऊ आर दिस मसल्स, दे आर इनव्हॉलंटरी मसल्स. म्हणजे दे आर म्हणजे आपल्याला आपण ते थांबू शकत नाही विलिंगली, की अरे नाही आता अन्न पचवू नको, नंतर अन्न पचव. अशा प्रकारचे कोणतीही क्रिया आपण करू शकत नाही. दे आर इनव्हॉलंटरी म्हणजे ते अनैच्छिक ते, म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्याला त्यांना आदेश द्यायची गरज नसते. ते आपापलं काम स्वतः आपोआप आणि स्लोली स्मूथनी ते करत असतात. अँड दिस इज द प्रोसेस ऑफ अवर फूड डायजेस्ट. आणि ही आपली प्रोसेस आहे फूड डायजेस्ट करायची. म्हणजे फूड डायजेस्टची प्रोसेस कुठे चालू होते, तोंडामध्ये खाल्लं जातं, चावलं जातं, सलायवा मिक्स होतो. नंतर तो ओइसोफगस आणि थ्रोट नुसार तो डायरेक्ट स्टमक मध्ये जातो. स्टमक मध्ये बेसिकली बघू शकतो त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस
मिक्स होतात, गॅस्ट्रिक ज्यूस मिक्स होतं, गॅस्ट्रिक ग्लँड्स मधून गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे जठर ग्रंथीमधून जठर द्रव्य मिक्स होत जातं आणि ते त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड, नंतर आपण बघू शकतो म्युकस, त्याच्यानंतर आपण बघू शकतो पेप्सिन. तर हे जे 3 फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि ते काय करतात, फूडला आम्ल बनवतात म्हणजे ऍसिडिक बनवतात आणि थोडं सेमी फ्लुइड बनवतात. त्याला काय करतात, सेमी फ्लुइड म्हणजे काय, अर्ध घन रूपामध्ये त्याला बनवतात आणि अर्ध घन रूपामध्ये बनवल्यानंतर त्यांना स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आणि त्याच्यामध्ये प्रोटीन हा अब्झॉर्ब होतो. प्रोटीन ऍब्झॉर्ब झाल्यानंतर, प्रोटीन तिथं ऍब्झॉर्ब झाल्यानंतर ते बेसिकली स्मॉल इंटेस्टाईन मध्ये छोट्या आतड्याकडे पाठवलं जाते आणि छोट्या आतड्यामध्ये पाठवता पाठवता लिव्हर मधून येणारे जे काही एन्झाईम्स वगैरे ते सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स होतात. वेगवेगळ्या एन्झाईम्स स्मॉल इंटेस्टाईन मध्ये मिक्स होतात आणि ते त्याच्यामधून जे काही सोशल, जे काही आपल्याला लागणारे न्यूट्रिशन्स वगैरे लागतात, जे काही आपल्याला उपयुक्त आपल्याला पोषके लागतात, ते सगळे पोषके बेसिकली स्मॉल इंटेस्टाईन मध्ये किंवा लहान आतड्यामध्ये ते सगळे शोषले जातात आणि त्याच्यातून जो उरलेला फूड आहे तो सगळा मग लार्ज इंटेस्टाईन कडे पाठवला जातो आणि लार्ज इंटेस्टाईन बेसिकली काय करतो, तर उरलेला फूडचा म्हणजे त्याच्याहून कमी उरलेला फूडचा तो काय करतो, फक्त पाणी शोषून घेतो आणि बाकी सगळं तो आपलं गुदद्वाराद्वारे किंवा अॅनसद्वारे बाहेर तो फेकला जातो. अशा प्रकारे आपली डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. आय होप की तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टम कळाली असेल. ठीक आहे. इन केस नो ह्याच्यात काही डाऊट असेल तर यू गॅस कॅन फर्स्ट रीड दिस लेसन देन आस्क. ऑलराईट. म्हणजे त्याच्यातले काय हार्डवर्ड्स वगैरे असेल ते सुद्धा आपण बघू आणि पुढे आपण जाऊया. आता बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट ग्लँड्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम आपल्याला दिलेले आहे अँड फंक्शन. म्हणजे बघा, तर याच्यामध्ये वेगवेगळे ग्लँड्स म्हणजे वेगळ्या ग्रंथी दिल्या आणि ग्रंथीमधून येणारे कोणते जे द्रव्य आहेत त्यांचं काय काम आहे ते आपण बघणार आहोत. बघा, सर्वात पहिला ऑर्गन आहे माउथ. माउथ मध्ये सॅलिव्हरी ग्लँड्स आपण बघितलं. सॅलिव्हरी ग्लँड्स मध्ये लाळ, थुंकी. तर त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये काय सिक्रेशन आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे थुंकीमध्ये, तर टायलिन म्हणजे सलायवा. टायलिन आपण त्याला असं म्हटलेलं आहे. नंतर कन्व्हर्जन ऑफ स्टार्च इंटू द मॅल्टॉस. तर त्याचं काम काय, कन्व्हर्जन ऑफ स्टार्च इंटू द मॅल्टॉस. म्हणजेच काय, त्याचं कार्य काय आहे, तर पिष्टमय पदार्थाचं रूपांतर मॅल्टॉस मध्ये करणे. बघा, पिष्टमय पदार्थाचं रूपांतर मॅल्टॉस मध्ये करणे हे सलायवाचं काम आहे. आणि वेअर द सलायवा फ्रॉम वेअर द सलायवा कम्स फ्रॉम द सॅलिव्हरी ग्लँड. आणि सलायवा कुठून येत असतो, लाळ कुठून येत असतो, लाळ ग्रंथीमधून येत असतो. आणि लाळ ग्रंथी कुठं असते, तोंडामध्ये म्हणजे माउथ मध्ये ती अटॅच असते. नंतर आपण बघूया स्टमक. स्टमक मध्ये बघताना आपण बघू शकतो की स्टमक मध्ये बघताना बेसिकली गॅस्ट्रिक वॉल म्हणजे गॅस्ट्रिक वॉल आहे आणि गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे जठर ग्रंथीमधून जठर द्रव्य येत असतात. त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन आणि म्युकस असतात. आणि त्यानंतर ते कुठे कुठे जातात, तर ते काय करतात, तर फूडला ऍसिडिक बनवतात. ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन म्हणजे प्रोटीनला ते तोडायचं काम करतात. म्हणजे जेणेकरून तो पचनासाठी इझी होईल ह्याच्यात ते काम करत असतात. म्हणजे बघा, आता बघा, एक कडक वस्तू खाणे सोपं आहे का आपल्याला एकदम मऊ घुसघुशीत वस्तू खाणे सोपं आहे? तर आपल्या सगळ्यांना मऊ आणि जे गरम आणि थोडी नरम जी वस्तू असते ते खाण्यामध्ये आपल्याला मजा येते. परंतु कडक वस्तू खाण्यामध्ये आपल्याला म्हणजे ते आपल्याला खाणंही होत नाही आणि ते आपल्याला डायजेस्ट होत नाही. तर त्याचप्रमाणे प्रोटीन सुद्धा असतं. प्रोटीन सुद्धा एक त्याचं जे तत्व, प्रोटीनचं बिहेवियर आपण बघितलं तर प्रोटीन इज दी स्ट्रॉंग. तर त्याला ब्रेकडाऊन करण्याचं काम आपल्या स्टमकमध्ये होत असतं आणि त्यासाठी लागतो ऍसिड आणि ऍसिड्स वगैरे म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड वगैरे त्याच्याने हेल्प करत असतो. आणि टू प्रोटेक्ट द इनर हिलिंग ऑफ द स्टमक फ्रॉम हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि बघा, ऍसिड्स आहेत, मग काय करतं, पेप्सिन्स वगैरे ते काय करतात, तर एक कव्हर बनवतं आपल्या पोटामध्ये, कव्हर बनवतात जेणेकरून हायड्रोक्लोरिक ऍसिड, म्युकस हे आपलं बेसिकली काम म्हणजे म्युकस बेसिकली काय करतो, तर म्युकस बेसिकली एक कव्हर बनवतो आपल्या पोटाच्या आजूबाजूला, कव्हर बनवतो की जेणेकरून ऍसिड, जो हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे आपल्या पोटामध्ये, तो काय झाला पाहिजे, तो काय झाला पाहिजे, त्याने आपल्याला नुकसान दिलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे ऍसिड जर आपल्या हातावरती पडला, बोटावरती पडला तर आपला हात जळू शकतो. तर बघा, आपल्या आतमध्ये सुद्धा ऍसिड आहे, आपल्या आतमध्ये सुद्धा ऍसिड आहे, पण तरी सुद्धा आपल्याला काही का नाही होत, कारण बिकॉज ऑफ द म्युकस. का नाही होत, कारण बिकॉज ऑफ द म्युकस. सो दिस आर दी थ्री इम्पॉर्टंट हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन अँड म्युकस. नंतर आपण बघूया लिव्हर. लिव्हर म्हणजे बघूया, लिव्हर मधून येतो, आपल्याला बघितलंय, आपण बघितलंय बाईल. लिव्हर मधून बाईल हा जो एक द्रव्य आहे तो येत असतो. बघा, पित्तसर, यकृत मधून पित्तसर हा जो एन्झाइम आहे तो येत असतो आणि त्याचं काम काय, टू मेक द फूड अल्कलाइन. त्याचं काम काय, टू मेक दी फूड अल्कलाइन. फूड अल्कलाइन मीन्स व्हॉट,
की जो ऍसिडिक झालेला जो फूड आहे, जो खूप ऍसिड त्याच्यामध्ये वाढलेला आहे, ते ऍसिडिक झालेला फूड तो अल्कालाईन करायचा, म्हणजे जो जो आम्ल झालेला पदार्थ त्याला आम्लयुक्त, म्हणजे त्याची जी ऍसिडिटी आहे किंवा जो ऍसिडिक झालेला फूड आहे त्याला ऍसिडिटी कमी करण्याचं, म्हणजे त्याला डायल्यूट करण्याचं, बेसिकली आपण बोलतो डायल्यूट करण्याचं काम करत असतो. आणि टू कन्वर्ट द लार्ज फॅट पार्टिकल्स इनटू द स्मॉल वन्स, म्हणजे आपला जो फॅट आहे, जो आपण जे फॅट, जो आपली चरबी आपण जे बोलू शकतो, बेसिकली फॅट, चरबी किंवा मोठ्या मेदकाचे लहान रूपांतर करायचं तो काम करत असतो, पित्तसर काम करत असतो. नंतर आपण बघूया पॅनक्रियास. तर पॅनक्रियास काय काम करत असतो, तर पॅनक्रियास मधून तीन तीन एन्झाइम्स बाहेर पडत असतात. पॅनक्रियास मधून तीन एन्झाइम्स बाहेर पडतात. तर ट्रॅप्सिन, लिपास और लिपास आपण बघूया. नंतर एमिलेस. तर असे तीन प्रकारचे द्रव्य हे पडतात. नंतर कन्वर्ट दी प्रोटीन इंटू द अमिनो ऍसिड. ट्रॅप्सिन काय करतो, कन्वर्ट दी प्रोटीन इंटू अमिनो ऍसिड, म्हणजे तो काय करतो, प्रथिनाचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये करत असतो. ट्रॅप्सिन, ओके. नंतर लॅप्लेस काय करत असतो, लॅप्लेस करत असतो मेदकांचे रूपांतर मेदालम अँड द ग्लिसरॉल मध्ये तो करत असतो. मीन्स व्हॉट, टू कन्वर्ट द फॅट इंटू द फॅसिड ऍसिड अँड द ग्लिसरॉल. प्लस काय करतो, दॅट कन्वर्ट दी फॅट, तो फॅट आपला जो चरबी आहे, फॅट आहे, त्याला तो कन्वर्ट करत, चरबी नाही बोलू शकत, ते बेसिकली फॅटला तो कन्वर्ट करायचं काम करत असतो, म्हणजे मेदाला तो कन्वर्ट करायचं काम करत असतो. फॅटला मराठीमध्ये मेदा म्हणतात. अंटिल दॅट स्टोर्स इन अवर बॉडी, ओके. म्हणजे जे आपली जे बॉडीमध्ये आपला बाहेर दिसतो, पोटावरती आपल्याला दिसतो, किंवा आपल्या आई वडिलांच्या पोटावरती आपल्याला दिसून पडतात, तर तेव्हा ते स्टोअर झालेले असतात. मग तेव्हा त्यांना फॅट किंवा चरबी असं म्हणलं जातं. परंतु जोपर्यंत ते डायजेस्ट होत आहे, जोपर्यंत त्याला ब्रेकडाऊन होत आहे, तर त्याला आपण मेदा असं म्हणतो मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये तर दोन्ही याला फॅटच असं म्हणतात. राईट. नंतर आपण म्हणतो अमायलेस. अमायलेस काय करतो, अमायलेस टू कम्प्लीट द कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट इंटू द सिम्पल शुगर, म्हणजे जो पिष्टमय पदार्थाचे रूपांतर शर्करेत करणे. तर तो आमलेस काय करत असतो, तो कन्वर्ट दी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, म्हणजे आपण पिष्टमय पदार्थ बोलवतो त्यांच्या सर्कल, म्हणजे सिंपल शुगरमध्ये, म्हणजे सिंपल साखरामध्ये तो कन्वर्ट करत असतो, जेणेकरून बघा हे सगळे जण, हे जे एन्झाइम्स आहेत, सगळे एन्झाइम्स. नंतर आपण पुढचा पण एक एन्झाइम बघूया, इंटेस्टिनल ज्यूस. इंटेस्टिनल ज्यूस काय करतो, इंटेस्टिनल ज्यूस आपल्याला कन्वर्ट द प्रोटीन इंटू द अमिनो ऍसिड, कन्वर्ट द कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट इंटू द ग्लुकोज, and convert the fatty into the fatty acid and the glycerol. तर बघा हे बेसिकली काय करतात, तर बघा लहान आतडे काय करतात, त्यांच्यामध्ये आंतररस असतो. तर हा काय करतो, प्रथिनांचे अमिनो आम्ल रूपांतर करणं, नंतर पिष्टमय पदार्थाचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करणं, नंतर मेदालम व ग्लेरोसिनिम मध्ये रूपांतर करणं. तर बेसिकली हे तिघे चार जे ग्लँड्स आहेत, आणि ते बेसिकली जे ग्लँड्स 1 2 3 4 5, हे 5 ग्लँड्स आहेत, ते सो बेसिकली ते काय करतात, हे सगळे सगळे जे ग्लँड्स आहेत, ते 5 to 6 आपण जे ग्लँड्स बघितले, ते ग्लँड्स काय करतात, ते आपलं जे फूड आहे, ते फूडचे जे वेगवेगळे जे पार्ट्स आहेत, म्हणजे जे प्रोटीन झाले किंवा फॅट झालं, कार्बोहायड्रेट झाले, विटॅमिन्स झाले, मिनरल झाले, हे काय करतात, हे सगळ्या फॅक्टर्सला तो डायजेस्टिव्ह बनवत आहे, सगळ्यांना ब्रेकडाऊन करून, म्हणजे त्याला तोडून किंवा त्यांना छोट्या छोट्या पार्ट मध्ये कन्वर्ट करून ते काय करतात. बघा आपण बघा बेसिकली आपण बघा, जर हां. एक सर्वात बेस्ट एक्झाम्पल आपण बघू, जेव्हा घरी आपण चिकन वगैरे आणतो, किंवा आपल्यामध्ये कोण चिकन वगैरे खात असेल, तर तेव्हा बघा चिकन वगैरे फिश आपण डायरेक्ट ते चिकन खातो का कच्चं? आन्सर इज नो. त्याच्यावरती आपण काय करतो, आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकतो, त्याची आपण भाजी बनवतो, त्याला छोटे छोटे तुकडे करतो, त्याला भाजी बनवतो. भाजी करून तो जो फॅट आहे किंवा ती चरबी आहे किंवा तो चिकन आहे, त्याला सॉफ्ट करतो आणि नंतर आपण खातो. बरोबर? का खातो? कारण जेणेकरून ते आपल्याला डायजेस्ट व्हायला इझी होईल. तर त्याचप्रमाणे ते खाल्लेलं तेच अजून इझी करायचं काम आपली डायजेस्टिव्ह सिस्टम करतो, जेणेकरून ते डिरेक्टली आपल्या जे ब्लड वेसल्समध्ये किंवा डिरेक्टली आपल्या जे ब्लड वेसल्समध्ये ऍब्झॉर्ब होऊन जाते. म्हणजे बघा, कारण ते ऍब्झॉर्बचं काम स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, छोट्या आतड्यामध्ये होतं. ऍब्झॉर्बचं म्हणजे काय, ते शोषून घेण्याचं काम. छोट्या छोट्या पार्टमध्ये जर कन्वर्ट केलं, की लवकरात लवकर शोषणं इझी होईल. तर
लवकर लवकर शोषणं इझी होईल, तर ह्याचं काम आपलं बेसिकली आपलं जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे हे करत असते. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काही आपल्याला दिलेलं आहे, की आपण तंबाखू नाही खाल्ला पाहिजे, हे जे सिगारेट्स वगैरे नाही पिले पाहिजे. असं हे का? कारण हे कुठे ना कुठे आपले ही जी सिस्टम आहे हिला बिघडवतात आणि आपल्या जे बॉडी आहे तिला इजा करायचे ते काम करत असतात. बघा मग नंतर हे पोट कॅन्सर बोलतो सॉरी, पोट कॅन्सर नॉट थ्रोट कॅन्सर, वेगवेगळे कॅन्सर्स असे आपल्याला दिसू शकतात. सो दिस इज द थिंग. त्याच्यामध्ये आपण बघा द 7th एप्रिल इज द वर्ल्ड हेल्थ डे. तर हे जे काम आहे, जे आपण आता मला डायजेस्टिव्ह सिस्टमचं काम बघितलं, हे एवढं चांगलं आहे, की त्याच्यामुळे आपली जी पूर्ण बॉडी ही निरोगी राहू शकते, निरोगी राहू शकते, राइट? परंतु आपल्याला ही बॉडीला सांभाळणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे काही वेडं-वाकडं न खाता म्हणजे फास्ट फूड, बाहेरचं तेलकट पदार्थ, फास्ट फूड हे जास्तीत जास्त न करता त्याचं कन्झम्पशन जर आपण कमीत कमी केलं, तर आपण काय करू शकतो, आपली जी बॉडी तिला जास्तीत जास्त हेल्दी आपण करू शकतो. आपली जी बॉडी तिला जास्तीत जास्त हेल्दी करू शकतो, स्ट्रॉंग करू शकतो. म्हणून पालेभाज्या, काही फ्रुट्स किंवा दूध वगैरे हे आपल्याला पिलं पाहिजे, हे आपल्याला खाल्लं पाहिजे, जेणेकरून आपली जी बॉडी ही स्ट्रॉंग राहील. फक्त एवढंच नाही, की आपण हे नीट खाल्लं पाहिजे, नंतर पाणी पण व्यवस्थित पिलं पाहिजे, जेणेकरून आपली जी बॉडी ती स्ट्रॉंग राहील आणि चांगली राहील आणि आपली हेल्थ आहे ती चांगली आपलं जे हेल्थ आपण बोलतो, की आपलं आपण बेसिकली निरोगी राहू शकतो, राइट? सो दिस इज द वन थिंग आणि त्याच्यावर अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी आपण 7th एप्रिलला वर्थ वर्ल्ड हेल्थ डे म्हणून सेलिब्रेट करतो 7th एप्रिलला आणि नंतर आपण बघितलं 31st मेला वर्ल्ड नो तंबाखू डे म्हणजे तंबाखू वगैरे असं काही जे सिगरेट्स वगैरे जे आहेत त्यांना आपण मनाई केली पाहिजे. सिगरेट्स वगैरे यांना मनाई केली पाहिजे. म्हणजे आपल्या बॉडीला आपण हेल्दी कसं जास्तीत जास्त हेल्दी करू शकतो ह्याचा लोकांपर्यंत जास्तीत जास्त विचार करण्यासाठी आपल्याला 31st मे आणि 7th एप्रिल असे 2 दिवस आपण निवडलेले आहेत. की 7th एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे म्हणजे विश्व निरोगी दिवस आणि आपण किंवा विश्व आरोग्य दिवस, निरोगी दिवस नाही आणि नंतर जागतिक तंबाखू विरोध दिवस म्हणजे वर्ल्ड नो तंबाखू डे. सो दिस इज द 31st मे वी सेलिब्रेट. ओके. सो आय होप हा लेसन तुम्हाला कळाला असेल. हा जो एक्सरसाइज आहे यू हॅव टू सॉल्व. सर्वात पहिले हा जो लेसन आहे तो रीड करा. त्याच्यानंतर जर डाऊट असेल तर व्हिडिओज बघा. इन केस नो यू गाईज कॅन आस्क मी डायरेक्टली. तुम्ही डायरेक्ट मला सुद्धा बोलू शकता आणि मेसेज करू शकता की सर हा पॉइंट कळाला नाही. आपण पुन्हा त्याच्यावरती बोलूया अँड देन फर्स्ट रीड अँड अंडरस्टँड देन गो टू सॉल्व द एक्सरसाइज आणि त्याच्यानंतरच स्वाध्याय सोडवला जा. ठीक आहे. आय होप लेसन तुम्हाला कळालं असेल. इन केस नो यू गाईज कॅन आस्क तुम्ही विचारू शकता.